जेव्हा एक गोष्ट मी सांगू इच्छितो, जेव्हा यांचं आयकॉन म्हणून नाव आलं तेव्हा सर्वात बेस्ट बॅट्समन ओपन कॅटेगरी, बेस्ट बॅट्समन एनी गेसेस? बेस्ट बॅट्समन मिळालेल्या खेळाडूचं नाव आहे महेश बोरनाक. महेश बोरनाक, आपण कृपया करून स्टेजवरती यायचं आणि आपला पुरस्कार स्वीकार करायचा आहे. मी बबनदादा गुरव याला विनंती करतो की आपण आपल्या हस्ते महेश बोरनाक यांना बेस्ट बॅट्समन आणि अजय स्पोर्ट्सचे मालक अजय आंग्रे यांना विनंती करतोय की आपण त्या ठिकाणी आपला टी शर्ट द्यायचा आहे. जोरदार टाळा, जोरदार टाळा. त्या ठिकाणी महेश बोरनाकला देखील 2 शब्द नक्कीच बोलावे लागतील. महेश बोरनाक बेस्ट बॅट्समन, कालपासून जवळपास आपल्या संघासाठी कर्णधार पद, त्यानंतर आपल्या संघासाठी एक महत्वाची भूमिका बजावली आहे. मात्र थोडस फायनलला कुठेतरी अपयश आलं. तरी एकंदरीत काय सांगाल आजच्या या खेळाबद्दल आणि आजच्या या स्पर्धेबद्दल? केवन किंग प्रीमियर लीग ही खूप चांगल्या रीती आयोजित केली जाते. केवन बाईचे यासाठी पहिला सर्वप्रथम आभार मानेन मी केवन बाई. त्याबरोबर चिमन, परत गितेश बल्लेरे त्यांच्यासोबत विकास पाटील जे आयोजक आहेत त्यांच्यासोबत, त्या लोकांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे स्पर्धेसाठी. अंडर 19साठी पण ही स्पर्धा खूप उत्तमरित्या झालेली आहे. सगळ्यांनी खूप उत्तम अशी स्पर्धा हे केले, पार केले व्यवस्थित. आणि बाकी काय नाही बोलणार. रनरअप लास्ट इयर पण होतो, ह्या वर्षी पण होतो. बघू नेक्स्ट इयर फायनल घेऊनच जाणार. नक्कीच खूप खूप महेश बोरनाक खूप खूप शुभेच्छा. अपयश हे अंतिम नसतं आणि यश हे घातक नसतं, देखील आपण लक्षात ठेवायचं. आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपण म्हणणार आहोत मॅन ऑफ द सिरीज अंडर 19. अंडर 19 मॅन ऑफ सिरीज एनी गेसेस? आणि मॅन ऑफ द सिरीज अंडर 19चा मानकरी ठरलाय अंकित यादव. विनंती करीन मी केवन भाई यांना आणि बबनदादा यांना, आपण दोघांनी मिळून त्या ठिकाणी अंकित यादव याला पुरस्कार द्यायचा आहे. अंकित यादव आपको भी. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील ग्लेन वैती आणि शैलेंद्र यादव यांच्याकडून अंडर 19 बेस्ट बॅट्समनसाठी जीएस स्पोर्ट्स कडून स्पेशल एडिशन बॅग. अंकित यादव आपको भी. अंकित यादव आपको भी 2 शब्द बोल के यहाँ पे टूर्नामेंट के बारे में. अंकित जी, आपका ये टाइम फर्स्ट टाइम एंट्री था, टूर्नामेंट कैसे लगा और आपको कैसे फील हो रहा है अवार्ड मिलने के बाद? पहले तो ये टूर्नामेंट सब अच्छा करते हैं और हम लोग भी अच्छा ही खेले. टूर्नामेंट भरने के पहला सब बोल रहे थे कि अंडर का टीम है, कोई अच्छा नहीं खेल पा रहा है, कैसा है वैसा है, लेकिन सब अच्छा खेले. हम लोग सब बोल रहे थे कि आइकॉन भी अच्छा नहीं है, ये वो है, तो हम लोग भरोसा दिखाए सबके ऊपर. आइकॉन भी हमारा अच्छा ही किया है और बाकी केवल सब टूर्नामेंट करते हैं अच्छे से, तो हम लोग के लिए भी अच्छा है, अंडर 19 वालों के लिए भी अच्छा है. बाकी हम लोग एक दूसरे के ऊपर भरोसा दिखाए. थैंक यू. बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशन और अगले टूर्नामेंट के लिए बहुत बहुत शुभेच्छा. आणि याच्यानंतर आणि दरवर्षीप्रमाणे प्रतीक्षित असलेला महत्वाचा पुरस्कार तो म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज ओपन कॅटेगरी. बघा याआधी काय असायचं की ओपन कॅटेगरीसाठी आपण फक्त मॅन ऑफ द सिरीज मध्ये फक्त ट्रॉफी द्यायचो आणि सन्मान चिन्ह द्यायचो. पण गेल्या वर्षीपासून आपण सायकल ही नवीन एक प्राइस त्यामध्ये अजून ऍड केलं. याच्या पुढे अजून येणाऱ्या काळात आपण अजून याच्यापेक्षा अजून काय जास्त देता येईल ते देखील बघू. खूप सुंदर अशी स्पर्धा होती.
प्रत्येकाने आपल्या प्राणाची बाजी लावून या ठिकाणी खेळ केलात. प्रत्येकाला आपलं कौशल्य आपलं टॅलेंट दाखवण्याची देखील संधी मिळाली. मात्र ज्याचा असतो दिवस तोच मात्र चमकतो असं म्हणेन. आणि अनेक केसेस कोणाला माहितीये का मॅन ऑफ द सिरीजचा ओपनचा कोण ठरलाय? ओपन कॅटेगरी यावर्षी 2026 पर्व तिसरं मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच मालिकावीर मानकरी ठरलाय ओमकार रितोरे. ओमकार रितोरेला उचलून वरती. वापस रुक नीचे आने के बाद भी लेके नहीं बस है बस अरे सायकल. ओमकार रितोरे विनंती करतोय केविन बाई डिलिमा यांना जी ती म्हणजेच सायकल आपण ओमकार रितोरे. बघा कला होती टॅलेंट होतं मात्र कधी तशी संधी मिळाली नव्हती. मात्र आज संधी मिळाली आपलं कौशल्य आपलं टॅलेंट दाखवायला. आणि ओमकार रितोरे ठरलाय 2026 सायकलचा मानकरी. बहुप्रतिष्ठित असा आपला अवॉर्ड श्री साई सिद्धी समाज सेवा संस्था आयोजित केवन किंग्स प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे सायकलचा मानकरी ठरले आहे वन अँड ओनली ओमकार रितोरे. फोटो घ्यायचा आहे ओमकार रितोरे. बसून एक फोटो ओमकार रितोरे नक्कीच कॅमेऱ्याकडे आपण आपली पोस्ट द्यायची आहे. ओमकार रितोरे आणि हा एकदम एक्स फॅक्टर ठरलेला खेळाडू होता. करणार वरती येईल आणि सर्व मान्यवर आपले सर्वांनी विनंती आपण पुरस्कार द्यायचा आहे. सर्वांना मान्यवर सर्वांनी हात द्यायचं. सर्वांनी हात लावायचे आहे. महत्वाची आणि ट्रॉफी ही बीप खूप खूप अभिनंदन करतोय. सानवी 11 हा देखील संघ या स्पर्धेत प्रथम उतरला होता. आपले संघ मालक असतील अमित माडे आणि कौसी यांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि पुढच्या वेळी देखील आपण संघ मालक म्हणून प्रवेश घ्याल अशी अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद. फोटो घ्यायचा आहे लगेच.